कोतोली येथील महाराष्ट्र नागरी पतसंस्था ही नेहमीच त्यांच्या कामकाजामुळे उत्तुंग भरारी घेत आहे। कोतोलीतील ही पतसंस्था ही पूर्णतः संगणकीयकृत असून ग्राहकांना उत्तम सेवा देते। या संस्थेत लॉकर सुविधा, वीज बिल भरणा केंद्र, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदास 1% व्याजदर परतावा व कर्जदाराच्या मृत्यूपश्चात कर्जदाराच्या वारसांना प्रत्येकापर्यंतचे कर्जदार जीवन सोबती निधीमधून कर्ज माफ केले जाते। या संस्थेच्या विविध योजनांमुळे सुविधांमुळे संस्थेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। पारदर्शी कारभार, तात्काळ ग्राहकांना सेवा सुविधा यामुळे सभासदाची पसंती वाढत आहे। संस्थेने नेहमीच ठेवीदार व कर्जदार सभासदांच्या हिताचा विचार करून पारदर्शी कामकाज वारसा जपला आहे। या संस्थेच्या प्रधान कार्यालयासह एकूण 10 शाखांच्या माध्यमातून कामकाज सध्या सुरू आहे। 10 शाखांपैकी 7 शाखा या संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीत आहेत। संस्थेची स्थापना समाजातील आर्थिक मागास, गरजू व्यक्ती तसेच दुर्गम भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे ताळेबंदाचे वाचन करताना सन 2023-24 वर्षांमध्ये 1,73,00,000 ढोबळ नफा झाला असल्याचे संस्थेचे चेअरमन DG पाटील यांनी सांगितले। 1,73,00,000 ढोबळ नफा झालेला आहे आणि संस्थेत तरतुदी वजा जाऊन 1,45,00,000 रुपये निव्वळ नफा झालेला आहे। संस्थेच्या कामकाजामध्ये आम्ही संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ समाधानी आहोत, कारण दररोज मला वाटते संस्थेचा कारभार हा संस्थेच्या संपूर्ण व्यवहार कशा प्रकारचा आहे, त्याला कधीही साप्ताहिक सुट्टी कधीही दिली जात नाही। कामगारांना कधी सुट्टी दिली जाते, म्हणजे संस्थे सगळे कामकाजाचं त्याच्यामध्ये सगळे केंद्रबिंदू कर्जदार आणि हे सभासद व कर्जदार यांना केंद्रबिंदू मानलेला आहे। संस्थेच्या एकूण वार्षिक 23-24 यामध्ये संस्थेत 623.35 कोटी रुपये इतकी वार्षिक उलाढाल झालेली आहे। त्यापैकी असून 65 कोटी इतके कर्ज आहेत, 90 कोटीच्या ठेवी आहेत, गुंतवणूक 32.17 कोटी आहे, मालमत्ता एकूण मालमत्ता 3.51 कोटी आहे। सर्व तरतुदी वजा जाता अहवाल सालाअखेर संस्थेत 1,45,00,000 कोटी इतका निव्वळ नफा झालेला आहे। यावेळी RS पाटील, ज्येष्ठ संचालक सरदार पाटील, विलास खांडेकर, संभाजी कराळे, SD पाटील, कृष्णाजी लवटे, सर्व संचालक मंडळी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते।